प्लास्टिकची फुलं, खेळणी आणि फुग्यांवर बंदी घालावी. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ही मागणी केली आहे. खेळण्यातल्या विषारी रंगामुळे कर्करोगाची भीती असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर विक्रमसिंह पाचपुते यांनी लक्षवेधीद्वारे मागणी केलेली आहे. कमी दर्जाची प्लास्टिकची खेळणी, फुगे, फुलांवर बंदी घालावी अशी त्यांची मागणी आहे. भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी लक्षवेधीद्वारे ही मागणी केलेली आहे. लग्न समारंभांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हल्ली अशा फुलांची, प्लास्टिकच्या फुलांची विक्री होते आणि खेळण्यात सुद्धा असे घातक विषारी रंग वापरले जातात आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये कर्करोगाची भीती व्यक्त करण्यात येते. उन्हामुळे बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे डोकेदुखी, त्वचारोग, श्वसनाचे त्रास होतात आणि अशा सजावटीच्या वस्तूंमध्ये नॉन टॉक्सिकचं प्रमाणपत्र हे बंधनकारक करावं असंही त्यांनी म्हटलंय. प्लास्टिकच्या फुलांवर पूर्णपणे बंदी घालावी अशी त्यांनी मागणी केली आहे. रंगपंचमीमध्ये जे फुगे वापरले जातात, पाण्याचे फुगे ज्याला म्हणतो किंवा वॉटर बलून्स म्हणतो आपण, हे वॉटर बलून्सचे जर तुम्ही एक प्रयोग करून पहा, फुगा एखादा फुगून ठेवला ना तर एका दिवसामध्ये तो रंग फेड होतो आणि हा रंग वातावरणामध्ये जातो. माझी सरकारला विनंती आहे, कायदे अनेक आहेत पण दुर्दैव असं आहे की कायदा सक्षम कधी होऊ शकतो ज्यावेळेस कन्व्हिक्शनचा रेट जास्त असेल. याच्यावरती सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे. छोटी छोटी जे 50 रुपये 100 रुपयाची खेळणी मिळतात, ही खेळणी जर उन्हात ठेवली ना तर दिवसामध्ये रंग फेड होतो. म्हणजे इतकी घातक खेळणी आपण आपल्या लहान मुलांच्या हातामध्ये देतो, चिमुकल्यांच्या हातात देतो आणि ही मुलं नुसती श्वास घेत नाहीत तर बरीचशी खेळणी ही तोंडात सुद्धा घालतात. त्यामुळे ही तुमची आमची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, याच्यावरती कुठेतरी आवाज उठणं गरजेचं आहे.